जन्म भरी भाग्य आले संत सज्जन अन झाले देवाचे दर्शन। तर जेव्हापर्यंत संत आम्हाला त्या देवाचे स्वरूप दाखवणार नाही देव काही डोळ्यानं दिसणार नाही। आम्ही ह्याच मायामध्ये विसरले आहोत की देव कुठे आहे, मंदिरात आहे, त्याचे 4 हात पाय आहे नाही का। एका हातामध्ये चक्र आहे, दुसऱ्या हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये कमळाचा फुल आहे, दुसऱ्या हाताने आशीर्वाद देत आहे असा आमचा देव। पण संत म्हणतो अरे देवाला रंग नाही, रूप नाही, त्याला आकार नाही, विकार नाही, अनंतकाराचा देव आहे, त्याला रंग रूप काहीच नाही आहे। देव कसा आहे त्या माध्यमातून तुम्ही पाहू शकत नाही। फक्त ते मूर्ती आहे आमच्यासाठी कशाला की आपल्याला भक्तीची आवड लागल्या पाहिजे म्हणून आपण त्या मंदिरात जातो, मूर्तीच्या समोर पूजा करतो। पण खरा संत दाखवतो देव म्हणजे आहे कुठे आणि कसा। अग ज्योतीच्या प्रकाशे पाहिन तुझे पाय, ज्योतीच्या प्रकाशे पाहिन तुझे पाय, पाहिन तुझे पाय, पाहिन तुझे पाय, गोपाल कृष्ण भगवान की तिकडे बडी गाढ झोप लागली, कान झोपतात भजनात कीर्तनात झोपच लागते। आता जरी नकल लावणी शायरी दंडार तमाशा राहिला असता तो झोप लागली नसती, आणि जर ती देव म्हणला ते ती झोप लागते हाय का नाही। म्हणून झोपा नको, लवकरात लवकर चाय ची व्यवस्था करा, भाव नाही तर तुमचे पाहुणे झोपतील। तर संत म्हणतात ज्योतीच्या प्रकाशे पाहिन तुझे पाय, स्थूलामध्ये माझे काय आहे। स्थूल म्हणजे हा तुमचा आमचा शरीर, जागृत आहे त्याला स्थूल शरीर म्हणतात। तर ह्या शरीरामध्ये संत म्हणतात याच शरीरामध्ये अरे बाहेर जो दिसत आहे तो इकडेही आहे, तुम्हाला कुठं जाण्याची गरज पडणार नाही। आणि अशा संत तुम्हा आम्हाला या अंतःकरणामध्येच देवाचे दर्शन करून घडवतात। संता वाचून कोणी दर्शन घडवू शकणार नाही, नाहीतर असं संसारामध्ये लई संत आहेत, लाखों गुरु है जगत में पर एक ही नहीं काम का, अबे सब स्वार्थ के है या सरे रंगा बजाते नाम। विश्वास का गुरु एक हो ऐसे गुरु पर ख्याल दे, जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर ध्यान दे। नाही का, जो सत्याची ओळख करून देत असेल आणि जो प्रत्यक्ष देवाचा स्वरूप ओळखून देत असेल अशा संताला शरण जा। नाही तर भगवी टोपी घालल्याने, टिरा लावल्याने आणि राम राम केल्याने काही देव भेटणार नाही, आणि याला काही संत म्हणता येणार नाही। नाही तर इकडे म्हणतात सद्गुरु
असे लय आहेत हाय का नाही इकडं देवदेव करते हा नाही आम्ही वारकरी आहो आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत सांगावाचे वेगळे ना दाखवाचे वेगळे नाही का बगल में मुख में राम और बगल में छुरी असे लई संत आहेत जगाच्या पाठीवर म्हणून संत म्हणतात की बाबा रे आयसियाचा पदर धरा का जेणे ईश्वर येईल घरा अगा यायचे पदराचे धनी अन साधू संत ऋषी अशा संताला शरण जा की प्रत्यक्ष आपल्याला देवाचे दर्शन घडून देत असेल तर आमच्या तुमच्या जीवनात जाऊन करायला देवाचे दर्शन आम्हाला घडतील नाही तर घडणार नाही म्हणून दुसरी नंबर त्या संताला समर्थाला त्या सद्गुरु माऊलीला कारण माझ्या यंदारा खोलीत गुरुरायानं लावला दिवा माझा यंदारा